लॉर्ड जय मसे की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो. परमेश्वर पिताने सुंदर असा दिवस दाखवला आहे. रोमकराचे पत्र 8वा अध्याय 14 वचन. कारण जितकेने देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या भावानो, माझ्या बहिणीनो, देवाचं वचन सांगते की जितकेने देवाचा आत्मा चालवित आहे तितके सर्व देवाचे पुत्र आहेत, कन्या आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि खरोखर युवानपूर शुभवर्तमान पहिला अध्याय 12 वचनामध्ये दिलेला आहे, जितकेने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना देवाचा पुत्र होण्याचा, कन्या होण्याचा देवाने अधिकार दिला आहे. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, ज्या व्यक्तीनं, ज्या लोकांनं प्रभू येशू ख्रिस्त विश्वास ठेवला आहे तो देवाचा पुत्र आहे, देवाचं लेकरू आहे. देवाने त्याला अधिकार दिला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि देवाचं वचन सत्य आहे. हालेलुया, हालेलुया. कारण देवाचं वचन सांगते, आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील, माझं वचन काना किंवा मात्र रद्द होणार नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, एक दिवशी सकाळ सकाळ अंदाजा 8-9 वाजता पवित्र आत्मा अगुवाई करतो, मार्गदर्शन करतो, सहाय्य करतो. हालेलुया. आणि पवित्र आत्म्यानं सांगितला की तू प्रभूचा संतान आहेस. हालेलुया, हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, आणि खरोखर आपण जिवंत देवाचे लेकरं आहोत, संतान आहोत. कारण देवाने तुम्हाला आणि मला अधिकार दिला आहे. म्हणजे जे लोक प्रभू येशू ख्रिस्त विश्वास ठेवला आहे तेच लोक देवाचे पुत्र आहेत, देवाचे कन्या आहेत. हालेलुया, हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे की सर्व मानव जातीचा तारण व्हावा, उद्धार व्हावा, कोणाचा नाश होऊ नये. देव भेदभाव करत नाही, पक्षपात करत नाही. देव सगळ्यावर सारखंच प्रेम करतो. हालेलुया. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, कोणी असू द्या, देव पक्षपात करत नाही. हालेलुया. कारण देवाचं वचन सत्य आहे. हालेलुया. कारण देव प्रेम आहे, देव प्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. एक साक्षी तुम्हाला सांगतो. एक देवाच्या सेविकाने सांगितलं आहे, पास्टरच्या पालखीबाईने सांगितलं आहे. हालेलुया. एक देवाचा सेवक होता घरी. रात्री प्रभूनं अगुवाई केला, म्हणला ट्रेनमध्ये जा. ट्रेन थांबवला, ट्रेनमध्ये बसला. प्रभूनं सांगितलं इथं उतर. तिथं उतरला. आणि प्रभू म्हणला इथं जंगलात जा. जंगलात गेला आणि ते सगळं अंधार होता. आणि प्रभू मला इथं संदेश दे, असं तिथं संदेश दिला. आणि पुन्हा वापस आला घरी. आणि मग रविवारी पास्टर चर्चमध्ये प्रार्थना करत होते, वचन सांगत होते. आणि मग एक नवीन माणूस तिथं आला रविवारी. आणि तो आला आणि म्हणाला पास्टर, तुम्ही रात्री त्या दिवशी संदेश देत होते, आम्ही तिथंच होतो म्हणले खाली. हालेलुया. माझ्या भावानं, माझी बहिणीनो, एक आत्मा महत्त्वाचा आहे. एक आत्मा स्वर्गाच्या राज्यामध्ये आल्यावर लाखो स्वर्गदूत आनंद करतात, उल्हास करतात, जयघोष करतात. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, बघा त्या व्यक्तीचं तारण झालं. हालेलुया. तो चर्चमध्ये आला. हालेलुया, हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्त विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर माझं प्रेम करतो. मग त्याचं पुस्तक 11-28 वचन येशू म्हणाला, अहो कष्टी भराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, तुम्हाला विसावं देईन. हालेलुया. आणि जो कोण नवीन माणूस प्रभू येशू ख्रिस्त विश्वास ठेवतो, प्रभू येशू ख्रिस्त त्याला विसावं देतो, आरोग्य देतो, क्षमा करतो, दया करतो, त्याचं दुःख दूर करतो, त्या जीवनामध्ये शांती येतो, आनंद येतो. हालेलुया. विश्वास करा. माझं वैयक्तिक साक्षी आहे. देवाने मला आनंद दिला, शांती दिलं, क्षमा केलं, दया केलं आणि गौरवासाठी, महिमासाठी निवडलं. हालेलुया. विश्वास करा. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. विश्वास करा. प्रेज द लॉर्ड. जय मसीह की.